पुढे घ्या की सर पुढे सर जरा पवन सर सरांची वाटी पण नाही 1-2 मिनिटं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी दहशत आणि दादागिरी गुंडगिरी करून सत्ताकारण करण्याचं काम बंटी पाटील गेले अनेक वर्ष करत होते। कारण 10-15 वर्ष ते आमदार आहेत, मंत्री होते, गृहमंत्री होते, पालकमंत्री होते। या सगळ्या सत्तेचा गैरवापर करून त्यांनी सत्ता मिळवल्या। या सत्तेतून भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचारातून पैसे मिळवले, पुन्हा त्या पैशातून सत्ता मिळवली। हे राजकारण आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचं नेस्तनाबूत केलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे। महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आमच्या आता विजयीच्या उंबरवट्यावर आहेत। मी महायुतीचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की जे स्ट्रॅटेजी आणि जे प्लॅनिंग या निवडणुकीसाठी त्यांनी आणलेलं होतं, लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हृदयापर्यंत त्यांनी भिडण्याचं काम केलं, त्याचं हे यश आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कार्यकर्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी राबलेले आहेत। त्या सगळ्यांचाही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। हा डायलॉग माझा होता। बंटी पाटील हा नेहमी कॉपी पेस्ट करणारा व्यक्ती आहे। हा डायलॉग मी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 10-0 कोल्हापूरमध्ये महायुती 10, महाविकास आघाडी 0 होणार। तेच कॉपी पेस्ट करण्याचं काम त्यांनी केलं। परंतु आता निकालामध्ये लक्षात येतंय जे मी बोललो होतो ते खरं झालं होतं। महाडिक पॅटर्न इथे जिल्ह्यात चालणार। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।